नमस्कार. 13 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतीगृह फैजपूर येथे कैलासवासी शशिकांत एकनाथ सरोदे यांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ ॲडमिट पेशंटसाठी वैद्यकीय सेवेत 70% पर्यंत सूट दिली जात आहे. ही योजना 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान सुरू असून या हॉस्पिटलमध्ये पुढील प्रमाणे वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. यामध्ये डिलिव्हरी, सिझेरिन, बिन टाक्याचे दुर्बीणद्वारे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, बिन टाक्याचे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. तेव्हा या 70% सूटचा लाभ यावल तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. फैजपूर शहरात डॉक्टर खाचने यांच्या हॉस्पिटलच्या समोर श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतीगृह. एक वेळ अवश्य भेट द्या आणि या लाभाचा फायदा घ्या. आपले विनीत डॉक्टर अभिजित सरोदे, डॉक्टर एकता सरोदे. निमगाव येथे लहान मुलाला बोलवल्याच्या रागातून चौघांनी केली एकाला मारहाण. मारुड येथे एकाची क्रेडिट कार्ड बंद करण्याचे सांगून 1,28,000 फसवणूक. चुंचाळे रस्ता दुरुस्तीसाठी 15 ऑगस्टला रस्ता रोको आंदोलन. यावल शहरातील बुरुज चौकात 31 वर्षीय महिलेला एकाची शिवीगाळ करून धमकी. यावलला 35 वर्षीय इस्माला किरकोळ कारणावरून तिघांनी केली मारहाण. यावलला मेन रोडावर कपडे सुकवायला टाकण्याच्या कारणावरून 55 वर्षीय महिलेला चौघांची शिवीगाळ करून धमकी. यावल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त नगरपालिकेकडून वक्तृत्व स्पर्धा संपन्न. यावल तहसील कार्यालयात स्वातंत्र्य महोत्सवाला सुरुवात. 2 दिवस अगोदरच केले ध्वजरोहण, तर तहसील कार्यालयात ध्वजरोहणाची तयारी वेगाने. कोंढावी जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन. आसराबारी आदिवासी पाड्यावर भुसावळच्या दाम्पत्याने स्वखर्चातून उभारली शाळा. फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय सराफ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित. तर यावल शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी तळवी भिल्ल उत्सव समितीकडून जागतिक आदिवासी दिन. आता बघूया सविस्तर घडामोडी. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. निमगाव येथे अंगणात एक 4 वर्षीय लहान बालक खेळत होता. तेव्हा त्याला एका 32 वर्षीय तरुणाने बेटा इकडे ये असे सांगून बोलवले. तेव्हा एकेरी भाषेत का बोलवले या रागातून 4 जणांनी या तरुणाला मारहाण केली. यात तो जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा या प्रकरणी 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमगाव तालुका यावल या गावातील रहिवासी माधव नथू साळुंके वय 32 वर्षे हा तरुण आपल्या घराच्या बाहेर होता व अंगणात एक 4 वर्षीय लहान बालक खेळत होता. तेव्हा या बालकाला या तरुणाने सांगितले की बेटा इकडे ये. तेव्हा तू याला एकेरी भाषेत का बोलवले असे सांगत अशोक नारायण पाटील, सोन्या अशोक पाटील, सागर राजू पाटील व राजू नारायण पाटील सर्व राहणार निमगाव या चौघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि धक्का दिला. यात तो जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा या प्रकरणी 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे. आपल्याला गृहोपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि ACवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात
यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. मारूड येथील एका इसमाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का असे सांगत त्याच्या मोबाईलवर आलेल्या OTPला मागून त्यांची तब्बल 1,28,000 रुपयात फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जेव्हा संबंधित इसम बँकेत गेला तेव्हा त्याच्या निदर्शनास आला. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारूड तालुका यावल येथील सुरेश भिका तायडे यांचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फैजपूर येथे खाते आहे व त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. दरम्यान त्यांना एका व्यक्तीने मोबाईलवर कॉल केला आणि सांगितले की तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का. तेव्हा तायडे यांनी होकार दिला आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी सांगितले. तेव्हा संबंधितांनी तुमच्या मोबाईलवर आलेला OTP मला द्या असे सांगितले आणि तायडे यांनी OTP दिला. याच दरम्यान तायडे यांच्या खात्यातून तब्बल 1,28,000 रुपये ऑनलाईन संबंधित भामट्याने लांबवले. हा प्रकार तायडे जेव्हा फैजपूर शाखेत आले आणि त्यांनी स्टेटमेंट काढले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा या प्रकरणी सुरेश तायडे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे. चोपळा रस्त्यावर असलेला चुंचाळे फाटा ते गाव दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. तेव्हा हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशा मागणीचे वारंवार निवेदन देऊनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने आता 15 ऑगस्ट रोजी अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. चुंचाळे तालुका यावल येथील गाव ते अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील चुंचाळे फाट्या दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. तेव्हा याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, अनेक वेळा निवेदन देण्यात आले. तेव्हा निवेदनाची दखल घेत प्रशासनाकडून देखील या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीची वर्क ऑर्डर काढण्यात आली. मात्र अद्याप देखील प्रत्यक्षात या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली नाही आहे. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव तसेच यावल पोलीस ठाण्यात चुंचाळे येथील नागरिकांनी निवेदन देत 15 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर रस्ता दुरुस्त होत नाही म्हणून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. सदर आंदोलन ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात केले जाणार असून यात इस्माईल तडवी, नथू तडवी, रवींद्र पाटील, समाधान पाटील, दिलीप पाटील, उज्जैनसिंग राजपूत, मधुकर पाटील, राजू पाटीलसह नागरिक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. चुंचाळे फाटा ते चुंचाळे या रस्त्या संदर्भामध्ये मी दिनांक 20 जुलै रोजी मासे जिल्हाधिकारी यांना रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु संबंधित विभागाकडून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आजपावे तो काही कारवाई झाली नाही. त्यामुळे दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चुंचाळे फाटा येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवर चुंचाळे व बोराडे ग्रामस्थ हे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. तरी त्या संदर्भात प्रशासनाने दखल घ्यावी व चुंचाळे फाटा रस्ता जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तो करावा. कारण की वर्क ऑर्डर ही दिनांक 8/12/2022 रोजी निघालेली आहे. संबंधित ठेकेदाराने आजपर्यंत काम का केलं नाही या संदर्भात वेळोवेळी वर्क ऑर्डर प्रसिद्ध झाली, परंतु काम का झालं नाही या संदर्भात पत्रकार बांधवांनी सुद्धा आवाज उठवला. ग्रामस्थ वेळोवेळी परेशान झाले आणि त्यातल्या त्यात पुन्हा आता यांनी पावसाळ्यामध्ये त्यात मातीचा भराव करून रस्ता निसरडा बनवून टाकला. निम्मादेवी डॅमवर हा रस्ता येत असल्यामुळे अनेक त्या ठिकाणी पर्यटकांना सुद्धा याचा त्रास होत आहे. तरी मग अशा जिल्हाधिकारी यांनी संबंधित ठेकेदार यांना ताबडतोब कोणताही विनाविलंब न करता रस्ता दुरुस्त व नवीन करण्यात यावा. या संदर्भामध्ये चुंचाळे बोराडे ग्रामस्थ 11 वाजेला 15 ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करतील, याची प्रशासनाने दखल घ्यावी. यावल शहरातील बुरुज चौकात एका 31 वर्षीय महिलेला याच भागातील रहिवाशी एकाने एक कारण नसताना तिच्या पतीला शिवीगाळ केली आणि या विवाहितेला देखील शिवीगाळ करून तुझे पती भुसाळून ये जा करता त्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा या 31 वर्षीय विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात बुरुज चौकामध्ये 31 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. तेव्हा सदर विवाहितेचे पती दुकानासमोर त्यांनी त्यांचे वाहन लावले होते. त्याचा राग येऊन याच भागातील रहिवाशी एकाने त्यांना तेथे येऊन शिवीगाळ केली आणि धमकी दिली.
तेव्हा विवाहिता बोलायला लागली, तेव्हा विवाहिताला शिवीगाळ करून सांगितले की तुझे पती भुसावळ येथून ये जा करतात, माझ्या नांदी लागली तर त्याला मी ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा 31 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील फालकनगरजवळ एका 35 वर्षीय इसमाला किरकोळ कारणावरून तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी 35 वर्षीय इसमाच्या पत्नीने यावल पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध तक्रार दिली आहे. यावल शहरात भुसावळ रस्त्यावर फालकनगर आहे. या फालकनगरात एक 35 वर्षीय इसम हा वेल्डिंगचे काम करतो. तेव्हा त्याच्या दुकानावर याच भागातील 3 जण गेले आणि काही एक कारण नसताना किरकोळ कारणावरून या 35 वर्षीय इसमाला त्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या तिघांविरुद्ध या 35 वर्षीय इसमाच्या 31 वर्षीय पत्नीने यावल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील श्री साईबाबा मंदिराजवळ एका 55 वर्षीय महिलेने अंगणात धुतलेले कपडे सुकवण्याच्या कारणावरून 4 जणांनी तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 55 वर्षीय महिलेने या भागातील चौघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात मेन रोडावर श्री साईबाबा मंदिर आहे. या मंदिराजवळ एक 55 वर्षीय महिला राहते. तेव्हा या महिलेने आपल्या अंगणात धुतलेले कपडे सुकवण्यासाठी टाकले होते. तेव्हा याचा राग येऊन याच भागातील रहिवासी 4 जणांनी या 55 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून तुला आम्ही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तेव्हा या 55 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात याच भागातील रहिवासी 4 जणांविरुद्ध आपण अंगणात धुतलेले कपडे सुकण्यासाठी टाकले या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करून जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल नगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही वक्तृत्व स्पर्धा साने गुरुजी शाळेच्या सभागृहात पार पडली. यामध्ये यावल शहरातील विविध 7 शाळेतील 39 स्पर्धक सहभागी झाले होते. यातील विजेत्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगरपालिकेत बक्षीस वितरण केले जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त यावल नगरपालिकेच्या वतीने साने गुरुजी विद्यालयाच्या सभागृहात भव्य वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेत विविध विषय होते. यामध्ये सर्वधर्म समभाव, माझा कचरा माझी जबाबदारी, चला जपूया वसुंधरेला, माझ्या स्वप्नातील भारत आणि स्वातंत्र्याची 75 वर्ष काय कमवलं व काय गमवलं या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे आयोजन नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना साने गुरुजी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक DS फेगडे यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलचे IA तळवी, सरस्वती विद्या मंदिरचे BC ठाकूर, मुलींचे विकास विद्यालयाचे SD पाटील व साने गुरुजी विद्यालयाचे GB पाटील यांनी कामकाज पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र नेवे यांनी केले होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे स्थापत्य अभियंता योगेश मदने, स्वच्छता विभागाचे सत्यम पाटील, अभियंता SA शेख, शरद पाटील, विजय मराठे, स्नेहा रजाने मेढे, सागर झोपे, संदीप पारधे, सचिन पाटीलसह आदींनी कामकाज पाहिले. या स्पर्धेमध्ये साने गुरुजी विद्यालयातील 20, सरस्वती विद्या मंदिरचे 4, मुलींच्या विकास विद्यालयाचे 1, JT महाजन हायस्कूलचे 7, डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूलचे 2, इंदिरा गांधी गर्ल उर्दू हायस्कूलचे 3, माध्यमिक कन्या शाळेचे 2 अशा एकूण 39 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात प्रथम क्रमांक साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री लक्ष्मण चौधरी हिने पटकावला. द्वितीय क्रमांक सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी संचित गोपाळ कोळी याने, तर तृतीय क्रमांक साने गुरुजी विद्यालयाची तन्वी मंदार गडे हिने पटकावला. तर या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी खुशी सपकाळे हिने मिळवला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता सुरू झाला आहे। या तहसील कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच ध्वजारोहण करण्यात आले। सतत येथे 3 दिवस ध्वजारोहण केले जाणार असून स्वातंत्र्य दिनासाठीची तयारी या ठिकाणी केली जात आहे। संपूर्ण आवार स्वच्छ करून या ठिकाणी ध्वजारोहणाच्या प्रशासकीय कार्यक्रमाची तयारी होत आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षनिमित्त रविवार, सोमवार व मंगळवार असे 3 दिवस प्रशासकीय ध्वजारोहण करण्याचे आदेश शासनाकडून आहेत। या दृष्टिकोनातून यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर तसेच नगरपालिका कार्यालयासमोरील आवारात प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ध्वजारोहण करण्यात आले। तसेच स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची तयारी तहसील कार्यालयामध्ये मोठ्या जोमाने सुरू आहे। मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:05 तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते केले जाणार आहे। यासाठीची आवाराची संपूर्ण साफसफाई आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे। सदर काम निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुयोग पाटील, सूरज जाधव, विजय आढाळे, रामा कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संजय कोळी, विलास साळुंके, विजय साळवे, स्नेहल फिरके यांच्या वतीने केले जात आहे। कोळणावी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे। मागील समितीची मुदत संपल्याने शाळेत पालक सभा घेऊन ही निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली। कोळणावी तालुका यावल येथे जिल्हा परिषद शाळेत पालक सभा आयोजित करण्यात आली होती। शाळा व्यवस्थापन समितीची या दरम्यान निवड करण्यात आली। मागील समितीची मुदत दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी संपली असल्याने नव्याने समितीची पुनर्गठन करण्यात आली। यात सीमा संदीप परदेशी, भारती गोरख सोळंके, प्रतिभा राजू सोळंके, सुनीता रामचंद्र सोनवणे, पूनम ज्ञानेश्वर सोळंके, शांताराम अभिमान बाविस्कर, कांतीलाल पुरुषोत्तम सोळंके, पितांबर गणू सोळंके, गंगाधर गैबू सपकाळे, देवेंद्र प्रल्हाद सोळंके, यामिनी राजेंद्र सोळंके, दिगंबर वसंत महाजन यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। मोठ्या उत्साहात आणि शांततेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड या ठिकाणी पार पडली। निवडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कुंभार यांनी केले होते। वडरी जवळील आसराबारी या आदिवासी पाड्यावर भुसावळ येथील दाम्पत्याने पदरमोड करीत शाळा उभारली आहे। आदिवासी बालकांना प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा उभारण्यात आली असून येथे एका तासिकेवर शिक्षकाकडे ज्ञानदानाचे कार्य सोपवण्यात आले आहे। यावल तालुक्यात सातपुड्या पर्वताच्या डोंगर रांगेत वसलेले आसराबारी धरण येथे आदिवासी वस्ती आहे। ही वस्ती वडरी गावाअंतर्गत येते। येथे प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था व्हावी याकरिता मोराळा येथील सतीश अडोकमोल यांनी भुसावळ येथील डॉक्टर दिगंबर खोब्रागळे व त्यांच्या पत्नी वंशिका खोब्रागळे यांच्याकडे विनंती केली होती व शासन जोपर्यंत येथे प्रयोजन करत नाही तोपर्यंत या मुलांच्या आयुष्याचा विचार करून त्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे अशी त्यांची मागणी होती। तेव्हा डॉक्टर दाम्पत्याने येथे स्वखर्चाने प्रकल्प तयार केला व या ठिकाणी आसराबारी आदिवासी पाड्यावर शाळेचे शुभारंभ करण्यात आले। स्वखर्चाने उभारून बिरसा मुंडा स्कूल असे या शाळेला नाव देण्यात आले आहे। या ठिकाणी तासिका तत्वावर ज्ञानदानाकरिता शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे। या शाळा शुभारंभ प्रसंगी भालोद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर कोल्हे, वडरीचे सरपंच अजय भालेराव, परसाळे येथील ग्रामपंचायत सदस्य राजू तळवी, सतीश अडकमोल, मडू बारेला, जुवान सिंग बारेला, दिदास बारेलासह आदिवासी समाज बांधव उपस्थित होते। तेव्हा या ठिकाणी शाळा सुरू केल्यामुळे खोब्रागळे कुटुंबाचे आदिवासी समाज बांधवांनी आभार व्यक्त केले आहे। या आगे का आने वाला जो भविष्य है, अगर इनको कुछ तुम देना चाहते हो या उनको ये ऐसे जैसे तुम्हारी जिंदगी चली गई वैसे अगर तुम उनको रखना चाहते हो तो ठीक है, कोई बात नहीं। फिर उन्होंने मुझे बोला ठीक है सतीश भाई हम करेंगे प्रोजेक्ट बोले। तो हमने ये छोटे से गाँव में तो सरकार ने ध्यान देना चाहिए था, जो शासनकर्ता के लोगों ने ध्यान देना चाहिए था, उन्होंने ध्यान नहीं दिया। वो सिर्फ आके जब निवडणूक आती है तब आके आपको झूठ बोलकर आपको फुसला कर आपसे वोट लेके चले जाते हैं, हम ये करेंगे वो करेंगे, बाकी कुछ नहीं करते। ये मूलभूत जो खर्चा है हमारी अन्न वस्त्र निवारा, ये अगर शासन हमको दे नहीं पा रही है तो फिर ये आदिवासी के लिए लॉ बने जितने कानून बने वो किस काम के। तो हमें ये लॉ, हमें एक कानून कब हमें मालूम पड़ेंगे, जब हम पढ़े लिखेंगे, जब हमको लॉ और ये कानून मालूम पड़ेंगे। तो इसके लिए हमने प्रोजेक्ट रखा है और आज अपने बीच में शिक्षण अधिकारी वो सब आने वाले थे, लेकिन यहाँ में जो कार्यक्रम था इसके लिए वो आ नहीं पाए। हमारे बीच में आज
डॉक्टर किशोर कोले साहब, प्राचार्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय के प्राचार्य वो आए हुए हैं। उसके बाद में ये गांव जो दत्तक लेना चाहते हैं और ये गांव के बच्चों को जो पढ़ाना चाहते हैं, ऐसा दाम्पत्य माननीय दिगंबर खोबराणे सर जी और माननीय वंशिका मैडम जी, ये जो महान व्यक्ति जो है, इनके वजह से ही आज जो ये मूवमेंट टिकी हुई है। उनको कोई मतलब नहीं यहाँ इतनी दूर आके और ये बच्चों के लिए सोचकर, उनको कोई मतलब नहीं है। उनको अच्छी खासी नौकरी है, मैडम अच्छा खासा नॉलेज सेंटर चला रही है, उनको कोई मतलब नहीं कि फिर भी ये गरीब बच्चों के लिए उन्होंने ये सोचा। इसके लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। और आज अपने गाँव में उनके माध्यम से जो शासनकर्ताओं का काम था, मैडम जी यहाँ पर एक स्कूल चालू कर रहे हैं। तो ये आदिवासी पाड़ा है, आज आदिवासी दिन है और आदिवासी दिन के ऊपर ही हम आज अपने स्कूल का जो उद्घाटन करने जा रहे हैं। अभी डॉक्टर किशोर कोले सर आपको थोड़ा सा मार्गदर्शन करेंगे। अभी वंशिका मैडम जी आपको थोड़ा मार्गदर्शन करेंगी, ऐसा मैं उनको अनुरोध करता हूँ। पिछले साल भी आए थे तो थे, और कुछ जो चेहरे हैं वो इस वक्त नए दिख रहे हैं। अगर आपको ध्यान है तो मैं इस गांव में 2-3 बार आ चुकी हूँ, बच्चों से मिला है और वहाँ पे जो 2 घर छोड़ के है तो बच्चों को नोटबुक पेन भी दिया था। और पंकज धावरे सर के साथ वहाँ पे मेरा कार्यक्रम भी हुआ था। मैंने उस समय आपको कहा था पिछले साल जो बच्चे वो पढ़ नहीं रहे हैं, तो बच्चों को कुछ आप सोचिए करने का विचार, तो आपने कहा था कि हम सोचेंगे। तो अभी देखिए हमको ध्यान में आ रहा है कि साल ये प्रोसेस चल रही है हमारी आने की, लेकिन आज सतीश की वजह से ये पॉसिबल हो चुका है। सतीश का सबसे बड़ा इसमें योगदान है, क्योंकि वहाँ की जो भाषा है, लैंग्वेज है, उसमें थोड़ा समझने में हमें भी दिक्कत होती है। और हमारी भी जो भाषा है मराठी, वो आप नहीं समझ पाते, इसलिए खड़ी हिंदी बोली जाती है। हमारे परदादा या हमारी जो भी पीढ़ी है, हम काम करते हैं, निसर्ग के ऊपर हम आधारित है। तो क्या हमें ऐसा सोचना नहीं चाहिए कि हमने जो किया, मजदूरी जो किया, तो बच्चे इसमें से एटलीस्ट बाहर निकल पाए। इसमें से बच्चे, अगर ये बच्चे हैं आपके सामने। फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करून आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS संदर्भात तसेच विविध आजारांसंदर्भात जनजागृती करण्यात आली। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करून युवा दिन साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त तरुणांमध्ये ग्रामीण रुग्णालय न्हावी व तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स सेल व विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त उद्यमाने HIV/AIDS संदर्भात जनजागृती करण्यात आली। तसेच आपण आपले स्वतःच्या आयुष्याची काळजी घेताना नियमित आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर AI भंगाडे होते। तर कार्यक्रमामध्ये ICTC सेंटर न्हावीचे मनोज चौहान, विनायक किरंगे, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर शरद बिराडे, प्राध्यापक डॉक्टर दीपक सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राजपूत यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये रेड रिबन क्लबची स्थापना करून जनमानसात जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर राजेंद्र ठाकरे, डॉक्टर विजय सोंजे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर हरीश नेमाळे, समन्वयक ICQCचे हरीश तळेले, शेखर महाजन, हर्षल राणे, सीनियर अंडर ऑफिसर गणेश चौहान, अजय चौधरी, अशफाक शेख, मयूर शिरखंडेसह आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले होते। जेणेकरून आपण जर चांगल्या पद्धतीने कृती कार्य करत राहिला तर आपल्या प्रेरणेमुळे दुसऱ्यांना सुद्धा त्याची सवय लागेल आणि तेही चांगल्या कृत्याकडे किंवा चांगल्या मार्गांकडे वाढतील। आणि साहजिकच हा देश मग या युवकांच्या जो खांद्यावर उभा आहे आणि निश्चितच
सुधारलेला आणि विकसित अशा प्रकारचा देश होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण आज हा जो कार्यक्रम आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर जे काही आपल्या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री जे असतील तानाजी सावंत यांच्याकडून जो संदेश आपल्याला दिला जाईल त्याचं पालन आपण करावं आणि आपण वेगवेगळ्या व्यसनांपासून सवयीपासून आपल्याला लांब ठेवावं अशा प्रकारच्या मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. राष्ट्रविकासावर इतर देशांना अनेक प्रकारची संकट आणि आव्हानं स्वीकारावी लागत आहेत आणि अनेक देशांना ही आव्हानं स्वीकारत असताना आपली अर्थव्यवस्था पणाला लावावी लागलेली आहे आणि फार मोठी संकटांना अनेक देशांना सामोरं जावं लागत आहे. आणि याच दृष्टिकोनातून आपल्या देशातील युवकांच्या खांद्यावर आणि युवकांच्या भरोशावर आपण जगातील तिसरी महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहतो आहे. आणि आपल्या देशातील युवक जर अशाच पद्धतीने कार्यकर्तृत्वशील राहत असतील आणि आपल्याला फैजपूर येथील यावल न्यूजचे प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय सराफ यांना नैसर्गिक मानवाधिकार परिषद महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जळगाव येथे एका भव्य सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार 2023 ने गौरवण्यात आले. फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय भाऊ सराफ यांना सन 2023चा समाजभूषण पुरस्कार हा देण्यात आला. नैसर्गिक मानवाधिकार परिषद महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हा नियोजन सभागृह जळगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी महाजन, तहसीलदार लोखंडे, परिषदचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान, डॉक्टर दीपके, भारत चौधरी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय सराफ यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे यावल तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावल शहरात मोठ्या उत्साहात आदिवासी तळवी भिल्ल उत्सव समितीकडून जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्त यावल शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती व शहरातील धनश्री चित्रमंदिरात भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावल शहरात आदिवासी तळवी भिल्ल उत्सव समितीकडून एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करीत जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्त यावल शहरातील मेन रोडावरून भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा धारण केलेले सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले होते. या रॅलीचा समारोप धनश्री चित्रमंदिरमध्ये करण्यात आला आणि या ठिकाणी एक भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात रत्नागिरी, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा असे संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी तळवी समाज बांधव हे दाखल झाले होते. तेव्हा या उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी धनश्री चित्रमंदिरात एक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये आमदार श्रीदादा चौधरी, आमदार मंगेश चौहान यांच्या पत्नी सौभाग्यवती चौहान, अमोल हरिभाऊ जावडे भाजपा जिल्हाध्यक्ष, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, सिमरन वानखेडे सावदा, हुसेन जहांगीर तळवी, पंचायत समितीच्या BDO यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष नवाज जहांगीर तळवी, उपाध्यक्ष मुराद तळवी, इनुस शहादूर तळवी, अनिल तळवी, किरण रुबाब तळवी, मीना तळवी, अशफाक जरदार तळवी, अय्याज तळवी, फिरोज तळवी, लुकमान तळवी, हुसेन जहांगीर तळवी, अजित तळवी, रौनक तळवी, अब्दुल रशीद तळवी, मोहसिन तळवी, तस्लीम तळवी, हनीफ तळवी, उस्मान तळवी, नसीर तळवी, सकावत तळवी, सद्दाम तळवी, हुसेन जमादार तळवी, राजू बिराम तळवी, सफिया तळवीसह मोठ्या संख्येत समाज बांधव यात सहभागी झाले होते. तर प्रामुख्याने या कार्यक्रमादरम्यान फैजपुरियन ग्रुप आदिवासी तळवी भिल्ल उत्सव समिती यांच्याकडून रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. योजना आदिवासींसाठी या ठिकाणी राबवल्या जात आहे आणि शासन आपल्या दारी या माध्यमातून आदिवासी वाडा ताडावर जंगलामध्ये पहाडामध्ये या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था झाली. या ठिकाणी आश्रमशाळा उभ्या राहिल्या
आणि वेगवेगळ्या योजना देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी होत आहे. ज्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस त्या अर्थसंकल्पामधला 9% पैसा हा आदिवासींच्या विकासासाठी, उन्नतीसाठी या ठिकाणी राखीव ठेवला जातो. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये जो 9% निधी आदिवासींसाठी राखीव ठेवला जात होता तो निधी पुरेशा प्रमाणामध्ये आपल्यासाठी राखीव राहत नाही दादा. म्हणून जास्तीत जास्त निधी या ठिकाणी जो आपला जो ठरलेला आहे की 9% निधी या राज्यातल्या आदिवासींच्या विकासासाठी द्यायला पाहिजे, तो किमान 9% या ठिकाणी मिळाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी राज्यकर्त्यांना या ठिकाणी हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून सारा आदिवासी समाजाच्या आपल्या अनेक संघटना आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून सरकारला जागी करण्याचं काम तुम्हाला आम्हाला या दिवशी शपथ घेऊन करायचं आहे. खरं म्हणजे अनेक योजना आपण या ठिकाणी राबवतोय. आता शहरी भागामध्ये सुद्धा आदिवासी भाग, आदिवासी ग्रामीण भागातला तरुण, आदिवासी भागातला परिवार या शहरी भागामध्ये राहायला येतोय. आणि जसं ग्रामीण भागामध्ये श्रीदादा जसं टीएसपी आणि एसपीच्या योजना आहे तशा या शहरामध्ये जो आदिवासी भाग आहे आमचा, आता आमचा यावल शहरामध्ये आमचा आदिवासी तळवी समाज राहतोय, आदिवासी भिल्ला समाज राहतोय. आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी जसं ग्रामीण भागाच्या विकासासाठी पैसा दिला जातो तसं या शहरी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज राहतो त्यांच्यासाठी, त्यांच्या विकासासाठी सुद्धा निधी देण्यात यावा. जसं दलित गोष्टी सुद्धा. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.